हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 3. कर्मयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ तृतीयोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 3. श्लोक क्रमांक 33. सदृशं चेष्टते स्वस्यः प्रकृतेः ज्ञानवान् अपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति. ज्ञानीसह प्रत्येकजण आपापल्या प्रकृतीनुसारच आचरण करत असतो. त्यामुळे हे सर्वजण प्रकृतीलाच वश होतात. मग निग्रह करण्याचा काय उपयोग. भगवंत श्री म्हणतात की मनुष्य ज्ञानी असो किंवा अज्ञानी सर्वसामान्य जन असो, तो आपापल्या प्रकृती गुणानुरूपच आचरण करत असतो. बहुतेक सर्वच जण प्रकृतीच्या गुणाप्रमाणे वागायला उद्युक्त होतात. हे अगदी स्वाभाविकच घडते. हे कसे होते हे समजण्यासाठी एक नित्य व्यवहारातील उदाहरण पाहूया. ज्ञानी 3-3 पदव्या घेतलेले विद्वान जाणून बुजून लाल दिवा ओलांडून जातात. कायद्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून गाडी लावतात. कोणी पाहत नसेल तर कायद्याचे उल्लंघन करतात. पाहून न पाहिल्यासारखे चोरून परस्त्रीकडे पाहतात. व्यसने करतात. एखाद्या संस्थेच्या नावाखाली एकत्र येतात आणि पानसट विनोद करून बालिश हास्य करतात. ही मनुष्याची मानसिकता आहे. यावर कितीही निग्रह करून नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला तरी किती उपयोग होईल हे शंकास्पद आहे. मनुष्य तर प्राणी आपल्या स्वभावानुसार वागत असतो. त्याने कायदे नियम वगैरे केलेले नाहीत. तो समोर जशी परिस्थिती येईल त्याप्रमाणे आचरण करत असतो. कुत्रा खायला घालणाऱ्याचे पुढे शेपूट घोळवत असतो. त्यामुळे ओळखीच्या नसलेल्या चोराने जर त्याला खायला घातले तर तो त्यावेळी त्याच्यावर भुंकत नाही. परंतु तो हा नियम पाळीलच असे नाही. परिस्थिती बदलली तर तो बरोबर याच्या विरुद्धही आचरण करू शकतो. दररोज खायला घालणाऱ्याचा पाय जरी चुकून त्याच्या शेपटीवर पडला तरी तो त्याला चावतो. हा स्वभाव आहे, याला औषध नाही. मानव गतजन्मींचे मनुष्य तर प्राणी जीवन विसरू शकत नाही. तो कितीही विद्वान असला तरी व्यवहारात सवय उफाळून पुढे येते. यावर एकच उपाय उपयुक्त होतो, तो म्हणजे मानवाची मानसिकता बदलणे. तेथे इंद्रिय काम करत नाहीत, तेथे भावना काम करते आणि उपयुक्त होते. उदाहरणार्थ, मानव प्रेमात स्वतःचा जीव द्यायला किंवा घ्यायला उद्युक्त होतो. येथे तो व्यवहार विसरतो. आपल्याला कायदा शिक्षा करील हे तो विसरून जातो. असे करताना कोणताही इतर धोका उद्भवू शकतो हे तो विसरतो. चटकन भावनेच्या आहारी जाऊन आचरण करून मोकळा होतो. याचे कारण म्हणजे भावनेत विचाराच्या आधी, बुद्धीच्याही आधी कृती होते. विचाराने कृती केली जाते, होत नाही. भगवंत श्रींच्या उपदेशावर अशी श्रद्धा असावी लागते. येथे निग्रह करून काहीही उपयोग नाही. संकल्प करून काहीही उपयोग नाही. श्रद्धा असली की आचरण करावे लागत नाही, आपोआप होते. हरिओम.